नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल. तर पहा, एक खूप महत्त्वाचा अपडेट घेऊन आलो आहे. हायकोर्ट ऑफ बॉम्बे या ऑफिशियल वेबसाईटवर सध्या आपण आलो आहे. हा अपडेट असणार आहे नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन या केस संदर्भामध्ये. तर पहा, लेटेस्ट अपडेट आहे, कालचाच अपडेट आहे, खूप महत्त्वाचा अपडेट आहे, जी की तुम्ही ऑफिशियली वेबसाईटवर जाऊन पाहू शकता किंवा हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा. या व्हिडिओमधच्या शेवटपर्यंत राहिला तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजून जाणार आहे. पहा, हा आहे CNR नंबर. कोणतेही केस जर चालू असेल तर तो पाहण्यासाठी आपल्याला हा नंबर लागतो. हा नंबर तुम्ही ऑफिशियल टाकल्यानंतर तुमची केस ओपन होती. ही जी केस चालू होती नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन, ही जी होती कंत्राटी कर्मचारी परमनंट करण्यासंबंधामध्ये ही केस कोर्टामध्ये होती, बॉम्बे हायकोर्टामध्ये. तर या ठिकाणी पहा, आपली जी स्टाफ नर्सची वगैरे भरती झाली होती, त्यामध्ये या केसमुळेच भरती ही पेंडिंग होती. या ठिकाणी आता सध्या जे आपण या ठिकाणी जर पाहायला गेलं, स्टेटसमध्ये आलो आहे. सध्या स्टेटसमध्ये पहा, या ठिकाणी जे CNR स्टेटस आहे या ठिकाणी पहा काय सांगितले. ही जी केस होती ही 25 हे जे याचा आहे WP नंबर, त्यानंतर CNR नंबर या ठिकाणी दिलेला आहे. फाईल कधी झाली होती 20/3/2025ला बॉम्बे हायकोर्टात. यामध्ये कोण कोण केलं होतं? राघवेंद्र नामदेव पास्ती आणि ऑदर्समध्ये खूप सारे नाव आहेत. अगेन्स्ट कोणाच्या अगेन्स्ट केली होती? स्टेट ऑफ महाराष्ट्र, द अर्बन डेव्हलपमेंट अँड अदर, ठीक आहे, ज्यामध्ये ही केस होती. तर यामध्ये पहा, या ठिकाणी डिस्ट्रिक्ट जे होतं डिस्ट्रिक्ट मुंबई, त्यानंतर फिलिंग नंबर, रजिस्ट्रेशन डेट, हिअरिंग डेट जी होती या ठिकाणी ही होती, जी ऑलरेडी या ठिकाणी झालेली आहे. तर या ठिकाणी महत्त्वाचे म्हणजे ही केस जी आहे स्टेटस आता हे डिस्पोज झालेला आहे. डिस्पोजचा अर्थ असा असतो की केस जी आहे आता संपलेली आहे. मित्रांनो, या ठिकाणी केस ही पूर्णपणे संपलेली आहे. नवी मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशनची केस ही फायनली एंड झालेली आहे मित्रांनो या ठिकाणी. तर पहा, या ठिकाणी केस डिस्पोजचा अर्थ हाच होतो. या ठिकाणी हे जे आहेत पेटिशनर होते हे सर्व, त्यानंतर ही संपूर्ण माहिती आहे. तुम्हाला जर या ठिकाणी संपूर्ण पाहिजे असेल तर तुम्ही पाहू शकता. हे केस नंबर आहे, त्यानंतर मग पार्टी नेम या ठिकाणी, त्यानंतर ॲडव्होकेट नेम, केस CNR नंबर या ठिकाणी टाकून आपण हे ओपन केलेलं आहे. यामध्ये तुम्हाला जे आहे स्वतः संपूर्ण पाहता येतं. ऑर्डर आणि जजमेंटमध्ये हे संपूर्ण माहिती जी आहे पूर्वीची येईल, कारण यामध्ये आता सध्या आणखीनही याची जी आहे ऑफिशियल आली नाही. फक्त या ठिकाणी डिस्पोज म्हणून या ठिकाणी जे आहे केस स्टेटसमध्ये तुम्हाला दिसत आहे मित्रांनो, केस डिस्पोज्ड म्हणून स्टेटस, ठीक आहे. तर पहा, या ठिकाणी आता तुम्हाला काही चिंता करण्याची गरज नाही आहे. लवकरच या ठिकाणी पुढची प्रोसेस जी आहे ती लागण्याची शक्यता आहे मित्रांनो. जी काही पुढची प्रोसेस आहे ती लवकरच, खूप लवकर लागू शकते. सर्वांचं खूप खूप अभिनंदन मित्रांनो. खूप दिवसापासून बऱ्याच जणांचं जे आहे पेशन्स होते मित्रांनो, पेशन्स हे ठेवल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन. सर्वांना या ठिकाणी जर तुम्ही मेरिटमध्ये असण्याची तुम्हाला गॅरंटी असेल तर नक्कीच तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये ॲज अ नर्सिंग ऑफिसर म्हणून जॉब लागण्याची शक्यता आहे मित्रांनो. परत एकदा तुमचं सर्वांचं अभिनंदन. लवकरात लवकर हे प्रोसेस जी आहे ही पुढची व्हायला पाहिजे मित्रांनो, कारण ऑलरेडी खूप दिवस झालं हे जे आहे केस पेंडिंगमध्ये होती. त्यामुळं हे जे होतं, बऱ्याच जणांच्या विविध मित्रांचे बरेच कॉल येत होते की सर याचं काय झालं, ही केस का पेंडिंग पडत आहे. तर या ठिकाणी जे आहे या ठिकाणी बरेच वकील आहेत, ते सर्वजण मिळून या ठिकाणी केसचं हे पेंडिंग झालं होतं. त्यांची जे आहे कॉन्ट्रॅक्टचे जे वकील आहेत एकूण जवळपास या ठिकाणी 6 आहेत आय थिंक. या ठिकाणी ॲडव्होकेट मिश्रा साहेब आहेत, त्यानंतर मग साखरे साहेब, त्यानंतर बाकी 6 ॲडव्होकेट आहेत एकूण. असे जवळपास यांचं जे आहे मीटिंग झाली होती. या मीटिंगच्या नंतर या डेटला वगैरे काही तोडगा येत नव्हता, त्यामुळे हे जे आहे आय थिंक केस डिस्पोज झालेली आहे. त्यामध्ये फायनली केस डिस्पोज झालेली आहे. आणि या सर्वांचं जे काही विद्यार्थ्यांचं याच्यामध्ये नावं आहेत मेरिटमध्ये वगैरे चान्सेस आहेत, तर त्यांना पण खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.